नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। देवाच्या मनात असेल तरी आमचा महापौर होईल असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केले। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं। देवाच्या म्हणजे माझ्या मनात का? देवानंच ठरवलं महायुतीचाच महापौर होईल। उद्धव ठाकरेंच्या महापौर पदाच्या सूचक वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेची सत्ता गमावलेले सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार का असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय। तर घरी बसून विरोधी पक्षनेता होता येत नाही नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला। भाजप शिवसेना फोडून महापौर बनवणार आमचं सरकार फोडलं तसंच करतील असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला। तर काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागल्याचाही उल्लेख त्यांनी केला। 29 महानगरपालिकेतील निकाल पाहता आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली। दोन्ही पवार एकत्र येणार याबाबत चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर रवींद्र चव्हाणांनी नगरसेवकांची भेट घेतली। विजयी नगरसेवकांचा सत्कार करण्यासाठी क्रिस्टल हाऊस कार्यालयाला भेट दिली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीनं दणदणीत यश मिळवत 100पेक्षा अधिक जागा जिंकलेल्या आहेत। निकाल जाहीर होता शिवसेना आणि भाजपकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली। या निकालानंतर दोन्ही पक्षांकडून सुरू असलेली बॅनरबाजी, श्रेयवाद आणि शक्ती प्रदर्शन सध्या शहरात चर्चेचा विषय आहे। कल्याण पश्चिममधील शिवसेनेचे विजयी उमेदवार संकेश भोईर यांना आदित्य ठाकरेंनी शुभेच्छा दिल्यात। पॅनल क्रमांक 6 मध्ये माजी महापौरासह दिग्गज नगरसेवक विरोधात उभे असताना शिवसेना ठाकरे पक्षाचा संपूर्ण पॅनल विजयी झाला आहे। 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेची सत्ता येईल असं संजय राऊत सांगत होते। असं म्हणत मंत्री पंकज भोईर यांनी डिवचलंय। जनतेनं विकासाला निवडल्यामुळे भाजपची सत्ता आल्याचं भोईर यांनी म्हटलंय। महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली। निवडणुकांआधी ठाकरे आणि काँग्रेस एकत्र असते तर मुंबई महापालिकेत चित्र वेगळं असतं असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी दिलेली आहे। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला चांगलंच यश मिळालंय। प्रभाग क्रमांक 93 मध्ये ठाकरे गटानं आपला गड राखलाय। ठाकरे गटाच्या रोहिणी कांबळे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सुमित वजाळी यांचा पराभव केला। भिवंडीत कोणत्याच पक्षाला बहुमत प्राप्त झालं नसल्यानं कोणाची सत्ता येणार याकडे लक्ष लागलंय। पुन्हा एकदा कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील आणि प्रतिभा पाटील हेच भिवंडी महापालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित करणार का अशी चर्चा सुरू आहे। भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार श्याम अग्रवाल यांचा अवघ्या 21 मतांनी पराभव झाला। भाजपचे निलेश चौधरी आणि एक वरिष्ठ नेता यांनीच मला पराभूत केला असल्याचा आरोप अग्रवाल करतायत। त्यामुळे लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा 53% मतदानाची नोंद झाली आहे। सर्वाधिक मतदान भांडूप परिसरातील प्रभाग क्रमांक 164 इथं झाले। मतदार याद्यांमधील गोंधळामुळे मतदानाच्या टक्क्यांवर परिणाम झाल्याचा अंदाज आहे।